नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून आपल्या राज्यातील तब्बल 92,36,000 शेतकऱ्यांसाठी दोन अतिशय महत्त्वाच्या अपडेट ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत. आणि या दोन्ही अपडेट शेतकऱ्यांच्या फायद्याच्या असून या दोन्ही अपडेटच्या माध्यमातून जे आहे तर ते आपल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा जी आहे तर ती संपणार असून त्यांच्या खात्यामध्ये जे आहे तर ते पैसे जमा होणार आहेत. तर सुरुवात करायची झाली तर सर्वात मोठी महत्त्वाची पहिली अपडेट म्हणजे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची. आणि विशेष म्हणजे की जे आपल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे, तर मित्रांनो या योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी असतील तर या सर्व पात्र लाभार्थ्यांना जो आपला 7वा हप्ता आहे तर तो 7व्या हप्त्याचा लाभ वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे जो आहे तर तो आज शासन निर्णय निर्गमित केला आहे. आणि तो शासन निर्णय आपण आपल्या संपूर्ण व्हॉट्सअप ग्रुपला शेअरसुद्धा केलेला आहे. आणि मित्रांनो, जो काही शासन निर्णय आहे तर तो निर्गमित केला असल्यामुळे आता लवकरच जे अनुदान आहे तर ते आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जे आहेत यांनी दिली आहे. आणि मित्रांनो, जी ही योजना आहे त्या योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील तब्बल 92,36,000 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून त्यासाठी एकूण जवळपास 1,932 कोटी 72 लाख रुपयांचा निधी जो आहे तर तो मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे की आपल्या राज्यातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी बांधवांना डोळ्यासमोर ठेवून दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार काम करीत आहे. आणि आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी कृषी विभाग सातत्याने काम करीत आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे ती राबवली जात आहे. आणि या योजनेचा 7वा हप्ता आपल्या शेतकऱ्यांना लवकरच मिळणार असून यासोबतच अतिवृष्टीमध्ये अडचणीत असणाऱ्या शेतकरी बांधवांना सुद्धा या योजनेचा फायदा होणार आहे. तसेच अतिवृष्टीमध्ये बाधित शेती पिकांचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून इतर कार्यवाही पूर्ण झाल्यावर बाधित शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. परंतु मित्रांनो, आपल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या समोर येत आहे. जसे की आपण अगोदर माहिती पाहिली आहे त्याप्रमाणे जी आपली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे त्या योजनेचा जो काही 20हा हप्ता होता त्या 20हा हप्त्यासोबतच राज्य सरकारकडून जो 7वा हप्ता दिला जायचा होता, परंतु त्याला तब्बल आता 1 महिन्याचा उशीर झालेला आहे. आणि आता 1 महिन्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला असला तरीसुद्धा आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे की यासाठी जवळपास 1,932 कोटी 72 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरीसुद्धा हा हप्ता जो आहे तो आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास पंधरवडा जाऊ शकतो. आणि जेव्हा हा पंधरवड्यानंतर हा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आहे. कारण की आज या आला म्हणजे उद्याच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत, कारण की आपल्या राज्यातील एकूण 92.91 लाख शेतकरी कुटुंबांना याचा प्रत्येकी 2,000 रुपयांचे वितरण केले जाणार आहे. आणि मित्रांनो, त्याच पार्श्वभूमीवर जो आहे तो राज्य सरकारकडून जो हप्ता आहे तो देण्यात आलेला आहे. आणि यासाठी जवळपास जी आपली शेतकऱ्यांची जी तांत्रिक प्रक्रिया आहे ती तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 कालावधी लागणार असल्याचं असं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि त्यामुळे हा हप्ता जो आहे तो 8 ते 15 दिवसामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो आहे तो जमा करण्यात येऊ शकतो. परंतु सध्या प्रत्यक्षात जरी GR आला असला तरी ही रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली नाही किंवा कुठली तारीख अजून समोर आली नाही किंवा जी प्रक्रिया यासाठी किती दिवस लागतील याचा फक्त एक अंदाज सांगण्यात आला आहे की हा जी तांत्रिक प्रक्रिया आहे ती तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 कालावधी जो आहे तो लागणार आहे. आणि त्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा हप्ता जो आहे तो जमा करण्यात येणार आहे. आतापर्यंत जे आहे तर ते आपले नमो शेतकरी महायोजनेअंतर्गत जे आहे ते 6 हप्ते देण्यात आलेला आहे. आणि आता जो आपला 7वा हप्ता आहे तो आता 15 दिवसानंतर आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो आहे तो जमा होणार आहे. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. त्यासोबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे जे आहे तर ते अंतिम टप्प्यात आले असून त्यांना सुद्धा लवकरच मदत देण्यात येईल असं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती सुद्धा नक्की शेअर करा. त्यासोबत आपला कुठला जिल्हा आहे आणि आपण आपल्या पिकाची पीक पाहणी केली आहे का नक्की कमेंट करा. धन्यवाद.